आपण ऐकत आहात प्रयाण भाग 2। समर्थांच्या सहवासात कानावर येणाऱ्या गोष्टी इतक्या चमत्कारिक विचित्र असायच्या की मला हल्ली त्यांचे नवल वाटेनासे झाले होते। कारण रोजच्या व्यवहाराबाहेरील अनुभवाबाहेरील अशा कशाशी तरी संबंध आल्याशिवाय कोणी समर्थांच्याकडे येतच नसे। बोला आप्पासाहेब, बोला, तुमचे मत काय? खानविलकरांची गोष्ट राहू द्या समर्थ, तुम्हाला त्याच्या स्वतःबद्दल काहीतरी खास आकर्षण वाटत असावे असे मला मात्र वाटते। वा आप्पा, तू सुद्धा खूप चाणाक्ष झाला आहेस की। विषय बदलू नका समर्थ, मी म्हणतो ते खरे आहे की नाही। समर्थांच्या चेहऱ्यावर परत मघाचा तो पहिला भाव दिसला। मला खानविलकरांच्यात फार फार कुतूहल वाटू लागले आहे आप्पा। प्रत्येक माणसाच्या शारीरिक आकृतीभोवती त्याच्या आत्म्यापासून चित्तशक्तीपासून उत्पन्न होणाऱ्या लहरींचे निर्यासाचे तेजोमंडळ वावरत असते। पाटील थोरातच्या वेळी तुझी दृष्टी प्रभावित होताच तुला माझ्या शरीराभोवती जी सूक्ष्म कवचाकृती दिसली होती ती तुझ्या ध्यानात असेलच। तर शारीरिक प्रकृतीशिवाय प्रत्येकाला हे विशिष्ट एकमेव असे आध्यात्मिक व्यक्तित्वही असते। खानविलकर आपल्या खोलीत आल्यापासून मला दर क्षणाला वाटत आहे की त्यांची माझी पूर्वी कोठेतरी गाठ पडली आहे। तुला अनुभव असेलच, एखाद्या व्यक्तीचा चेहरा रंगरूप आपण विसरून जातो, पण त्याच्या वागण्यातली हालचालीतली एखादी लकब, एखादी सवय आपल्या ध्यानात राहते व ती परत आपल्या नजरेला पडली की आपल्याला सारखे वाटते आपण या माणसाला पूर्वी कोठेतरी पाहिले आहे। माझ्याही मनाला असा सारखा भास होत आहे की माझा व यांचा यापूर्वी केव्हा तरी संबंध आलेला आहे। अप्पा, या बाबतीत तयार झालेला माझा मेंदू हा एखाद्या स्वयंचलित यंत्रासारखा काम करीत असतो व त्यात चूक होण्याची अजिबात शक्यता नाही। त्यांच्या विचारात खंड न आणता मी गप्प बसून राहिलो। ओ अरे, 10 वाजले की, तुला खूप उशीर झाला। अप्पा, उद्या तू येशीलच संध्याकाळी। माझी खात्री आहे हे प्रकरण एवढ्यावरच थांबणारे नाही। एखाद्या वेळी उद्या आपल्याला रात्री बाहेर जावे लागेल। मी हसून म्हणालो, समर्थ, ते माझ्या आता अंगवळणी पडले आहे। कोणत्याही दिवशी मी तुमच्याकडे आलो तरी त्या तयारीनेच आलेला असतो। इतर काही चुकले तरी चालेल, पण मी या तुमच्याबरोबरच्या ट्रिप्स काय वाटेल ते झाले तरी चुकविणार नाही। आम्ही हसत हसत एकमेकांचा निरोप घेतला। समर्थांशी माझा परिचय झाल्यापासून मी एक गोष्ट शिकलो आहे, कोणत्याही गोष्टीची संपूर्ण माहिती झाल्याशिवाय त्याबद्दल कोणतीही अनुमाने बांधायची नाहीत, त्याबद्दल डोक्याला शिन देत बसायचा नाही। त्यामुळे खानविलकरांनी सांगितलेल्या गोष्टीचा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी समर्थांच्याकडे जाईपर्यंत मी फारसा विचार केलाच नाही। समर्थांच्याकडे नजर जाताच मी ओळखले की आणखी काहीतरी घटना घडल्या आहेत। मी खुर्चीवर बसताच ते म्हणाले, अप्पा, काल रात्री त्यांचा फोन आला होता। कोण? खानविलकरांचा? हो अप्पा, काल परत त्यांना तो सगळा प्रकार दिसला। मग त्यांनी स्वतः जाऊन पाहिले का? मलाच त्यांनी विचारले की स्वतः जाऊ का? मग तुम्ही काय म्हणालात समर्थ? मी त्यांना सांगितले की आज काही करू नका, फक्त ती व्यक्ती परत जाताना दिसते का इकडे लक्ष ठेवा। त्यांच्याकडून ज्या अर्थी काही समजले नाही त्या अर्थी त्यांना आणखी काही दिसले नाही। खानविलकरांनी काल सारी हकीकत सांगल्यापासूनच माझ्या मनात या साऱ्या प्रकाराबद्दल फार कुतूहल उत्पन्न झाले आहे। मला सारखे वाटते आहे की आपल्याला आत्तापर्यंत जे समजले आहे तो केवळ बाह्य भाग आहे। वरवरच्या गोष्टी आहेत, त्यातील मूळ भागाची, त्याच्या गाभ्याची आपल्याला कल्पना आलेली नाही। या प्रकारापेक्षा तेथे जास्त काहीतरी आहे। इतर कामातून वेळ काढून मी त्या चौकीवरील पोलीस सब इन्स्पेक्टर यांची गाठ घेतली। बहुतेक सारी हकीकत खानविलकरांच्या सांगण्याशी जुळते। मात्र आता ते दोघेही त्या घरात काही अनैसर्गिक, अनोळखी असे वाटले असे सांगायला तयार नाहीत, पण ती क्षुल्लक गोष्ट आहे। त्यांच्या दोघांच्या चर्येवरूनच मी ते ओळखले की त्यांना या गोष्टीची जास्त चर्चा नको आहे।
एका गोष्टीची मी खात्री करून घेतली, त्या दोन्ही बंगल्याबद्दल आजपर्यंत त्यांच्याकडे कसलीही तक्रार किंवा चौकशीसाठी अर्ज आलेला नाही. याचा अर्थ हे प्रकार खानविलकर नव्या जागेत राहायला आल्यानंतर सुरू झालेले आहेत. त्यातून काय निष्कर्ष काढायचा ते मागाहून पाहू. त्यानंतर त्या दोन्ही इस्टेटींच्या टायटल संबंधात मी चौकशी केली व एक अनपेक्षित माहिती माझ्या हातात आली. दोन्ही बंगले एकाच मालकाचे आहेत. त्या प्रॉपर्टीचा विश्वस्त म्हणून येथील एक वकील काम पाहतो. त्याची फी वेळच्या वेळी त्याला मिळते. त्यामुळे त्या बाबतीत त्याला अधिक चौकशी करण्याचे कारण नाही व तो माहिती द्यायलाही तयार नाही. मी त्याला मोकळा बंगला भाड्याने मिळेल का याबद्दल विचारले. त्याने त्याच्या फाईलमधून ट्रस्टीशिपचे कागद काढून मला दाखविले की तो पडीक बंगला भाड्याने देण्याचा त्याला अधिकार नाही. त्यात आणखीही एक अधोरेखित पण स्पष्ट सूचना आहे. त्याला त्या बंगल्याच्या दुरुस्तीचे डागडुजीचे कामही करण्याचा अधिकार नाही. मग तो कोणत्या का अवस्थेला आलेला असेना, त्याचे काम फक्त स्थानिक प्रांतिक कर भरायचे व त्या जागेत कोणी अतिक्रमण किंवा बेकायदा वस्ती करीत नाही ना, एवढेच पाहावायचे. एवढेच आहे की नाही नबल? मग मी वकील साहेबांना विचारले की आपण या दोन प्रॉपर्टींची एवढ्यात केव्हा पाहणी केली. त्याला माझी ही चौकशी आवडली नाही, पण खानविलकरांना एक फोन करताच त्याचे समाधान झाले. आप्पा, त्याने मला खाजगीरित्या सांगितले की जवळजवळ वर्षापूर्वी तो त्या मोकळ्या बंगल्यात जाऊन आला होता. बाहेरच्या बाहेर भाड्याने देऊन काही पैसे करण्याचा त्याचा हेतू असेल, पण त्या बंगल्यात एक पाऊल टाकताच त्यानं तो विचार पार काढून टाकला. त्याला काय अनुभव आला किंवा त्याला काय दिसले याबाबत तो एक अक्षरही बोलायला तयार नाही. पण त्याने त्या दिवसापासून एक गोष्ट मनाशी ठरविली आहे. या विश्वस्त पत्रातील साऱ्या एकूण एक अटी अगदी शब्दाभर हुकूम पाळायच्या. आप्पा, त्याच्यासारखा भ्यालेला माणूस मी आजवर पाहिलेला नाही. प्रकरण चमत्कारिक होत चाललेले आहे. नाही? मग आणखी ऐक. ट्रंक कॉलने मी खानविलकरांच्या शेवटच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांच्याकडून तातडीने माहिती काढण्यासाठी मला एक विशिष्ट तंत्र वापरावे लागले, पण मग त्यांनी ती ताबडतोब दिली. समर्थ, त्यांच्या हातात टेलिफोन तापून लाल झाला असले काही? जरा हसून समर्थ म्हणाले, नाही, इतके रानटी उपाय नाही. पण मी खरोखर त्यांना अगदी प्रामाणिक माहितीसाठी विनंती केली. पण हा खोटा दांभिकपणा बडे जाव मला पसंत नाही. मी फोनवरून बोलल्यावर त्या ऑफिसची बाकी सारी कामे बंद ठेवून खानविलकरांच्या वरती फाईल शोधण्यात सारेजण दंग झाले असले पाहिजेत. मला त्याची बरोबर कल्पना करता आली. शेवटी त्यांनी मला नक्की काय हवे ते विचारले. मी त्यांना सांगितले की खानविलकरांनी राजीनामा दिल्यावर बोर्डाने काय ठराव केला तो मला हवा आहे. त्यांनी तो वाचून दाखविला. त्यातला महत्त्वाचा भाग असा होता की गेल्या काही दिवसातील खानविलकरांचे वर्तन, वागणे संशयास्पद झालेले होते. त्यांच्याकडून आलेले रिपोर्ट्स विश्वासास अपात्र ठरले होते. कामाच्या ताणामुळे त्यांच्या दृष्टीवर व मेंदूवर परिणाम झाल्यासारखा दिसत होता. त्यासाठी त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देण्यास सांगावे व तो ताबडतोब मान्य करण्यात यावा असा एकंदर ठराव होता. पण समर्थ, मला तर खानविलकर अशा प्रकारचे वाटले नाहीत. बरोबर आहे आप्पा. एकंदर प्रत्येक भागात दिसते त्यापेक्षा वेगळे असे काहीतरी आहे. फार फार जपून आपल्याला यात भाग घेतला पाहिजे. आमची कॉफी झाल्यावर समर्थ म्हणाले, आज रात्री आपण प्रत्यक्षच तेथे पोहोचणार आहोत. प्रथम खानविलकरांच्या घरी जाऊ व तेथून त्या सुमारास प्रत्यक्षच खाली जाऊ. या गोष्टी संबंध समर्थ आपण एखाद्या पार्कमध्ये किंवा शोला जाण्यासंबंधी बोलतो तसे बोलतात. त्या ठिकाणी काही कमी जास्त असेल, काही वेगळे असेल, काही धोका असेल, ही कल्पनाच त्यांच्या मनाला शिवत नसावी. पण आमची गत तशी नाही. रात्री तेथे जायचे असे त्यांनी सांगताच माझ्या डोळ्यांसमोर खानविलकरांची वर्णन केलेली, भिंतीला हात लावून चाचपडत चाचपडत पुढे सरकणारी काळ्या झग्यातली ती आकृती उभी राहिली. रात्री 10 वाजता निघालो. खानविलकरांचा बंगला शहराच्या खूपच बाहेर, अगदी एका बाजूला होता. त्या ठिकाणी वीज, पाणी या सोयी आणायला मूळ मालकाने खूपच पैसा खर्च केला असला पाहिजे.
दोन्ही बंगले मूळ रस्त्यावर नव्हते. त्यांच्यासाठी आत एक अरुंद बोळ गेला होता. बंगल्याच्या फाटकाशी खानविलकर आमची वाटच पाहत उभे होते. आम्ही त्यांच्याबरोबर आवारात गेलो. आवार खूप प्रशस्त होते व त्यात फार पूर्वी लावलेल्या आंब्यांच्या गुलमोहराच्या झाडांखेरीज इतर काही नव्हते. सर्व बाजूंनी काटेरी तारांचे कुंपण होते. आत जाताच समर्थांच्या सांगण्यावरून आम्ही सरळ वरच्या त्यांच्या वाचण्याच्या खोलीत गेलो व तेथून त्यांनी आम्हाला समोरचे घर दाखविले. आता चांदणे नव्हते व चंद्रप्रकाशही नव्हता. फक्त आमच्या या बंगल्यातील अंधुक प्रकाश तिकडे पसरला होता. त्या प्रकाशात समोरची मळकट पांढरी भिंत दिसत होती. खानविलकर, आम्ही येथे थांबत नाही. खाली त्या पलीकडच्या आवारात थांबतो व तेथून काय प्रकार दिसतो तो पाहतो. साधारण 12च्या सुमाराला तुम्हाला हे दिसत असते, नाही का? त्यांनी आम्हाला चहा कॉफीचा आग्रह केला, पण आता नको एवढंच म्हणून आम्ही खाली उतरलो व त्यांच्या बंगल्याबाहेर येऊन शेजारच्या फाटकातून आत शिरलो. माणसांनी त्याजलेल्या दुर्लक्षित ओसाड अशा त्या घराचे निष्प्राण वातावरण चटकन डोळ्यात भरण्यासारखे होते. सर्व आवार ओसाड, वाळलेल्या गवताने भरलेले, निर्जीव होते. त्यात 5-6 झाडे उदासवाणी उभी होती. आम्ही बंगल्याला सर्व बाजूंनी एक चक्कर मारली. मागच्या बाजूची बिन खिडक्यांची खोलीही नजरेत भरण्यासारखी होती. भिंतीचा तेवढा भाग मोकळा, बोडका, एखाद्या तुरुंगाच्या तटासारखा वाटत होता. सर्व बाजूंनी पाहून आल्यावर आम्ही दोन्ही बंगल्याच्या मधल्या जागेत एका झाडाच्या आडोशाला उभे राहिलो. तेथून खानविलकरांच्या वरच्या खोलीतला अंधुक प्रकाश व समोरची भिंत हे दोन्ही दिसत होते. स्टेज तयार झाले होते. प्रेक्षकही हजर होते. वेळ होत आली होती. कोणते पात्र या रंगभूमीवर प्रवेश करणार होते. जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी माझ्या मनाची उत्कंठा वाढू लागली. जरी या गोष्टीविषयी मनात काहीही विचार आणायचे नाहीत, तर्क करायचे नाहीत असे मी मनाशी ठरविले होते, तरी प्रत्यक्ष त्या जागी येताच मागच्या आमच्या दोघांच्या अशा अनेक पहाऱ्यांच्या आठवणी नैसर्गिकपणेच मनात आल्या. समर्थांचा हात हलकेच माझ्या खांद्यावर पडला. मी एकदम भानावर आलो व सर्व लक्ष एकटवून लांबच्या त्या भिंतीच्या कोपऱ्याकडे टक लावून पाहू लागलो. भिंतीची ती सरळ काटकोनातली रेषा मध्येच वाकल्यासारखी दिसते का? तेथे काही हालचाल दिसत आहे का? त्या मळकट गिलाव्यावर एखादा गडद डाग दिल्यासारखा वाटत आहे का? शंकेला जागा नव्हती. त्या लांबच्या कोपऱ्याभोवतालून मागच्या बाजूने हलके हलके काळ्या रंगातले काहीतरी आमच्या दृष्टिक्षेपात येत होते. आमच्यातले अंतर आता इतके दूर होते की त्या संबंधी काहीच कल्पना करता येण्यासारखी नव्हती. पण भिंतीच्या त्या कोपऱ्यावर तो काळा डाग पसरत होता. त्यावरून हळूहळू पुढे पुढे सरकत होता. न राहून मी खानविलकरांच्या खिडकीकडे पाहिले. त्यांच्या खिडकीच्या पडद्याची बारीकशी हालचाल झाली. तेही तेथे उभे असले पाहिजेत. ठीक आहे, यावेळी त्यांचा हा दृष्टीभ्रम नव्हता. ती आकृती हळूहळू पुढे सरकत होती, पण किती वेळ लावणाऱ्या मंद गतीने. होतो त्या जागेवर आम्ही अगदी निश्चलपणे उभे राहून डोळ्याचे पाते न लवविता त्याकडे पाहत होतो. आणि त्या अर्धवट प्रकाशात त्या आकृतीला हळूहळू आकार, रूप येत होते. आता आम्हाला भिंतीला टेकविलेले डोके, भिंतीला चिकटून पुढे पुढे चाचपडणारे हात हे दिसू लागले होते. त्या गतीच्या आविर्भावाचे यथार्थ वर्णन करणे मला अशक्य आहे. प्रकाश अगदी कमी असल्यामुळे खानविलकरांनी सूक्ष्मपणे वर्णन केलेल्या गोष्टी मला दिसल्या नाहीत. पण आमच्या समोरून सरकत जाताना सर्व अंग झाकणारा तो काळा झगा आणि हातापायांची होणारी आणि थरथरणारी एखाद्या यांत्रिक भावल्यासारखी हालचाल मात्र ध्यानात आली. आमच्या समोरच्या कोपऱ्यावर ती काळी आकृती वळली व त्यापुढच्या आणखी गडद काळोखात दिसेनाशी झाली. मला तिथे उभे राहण्याची खूण करून समर्थ झाडाच्या आडोशाला त्या मुख्य दाराच्या दिशेने गेले व 5 मिनिटात परतही आले. काही न बोलता मला त्यांनी बंगल्याच्या फाटकाजवळ आणले. वरून खानविलकर आमची हालचाल पाहत असले पाहिजेत, कारण थोड्याच वेळात ते त्यांच्या दारातून आमच्याकडे आले. टॉर्च आणलेत का? समर्थांनी विचारले. त्यांनी हातातले 5 सेलचे शिकारीचे टॉर्च समर्थांना दाखविले. काही न बोलता ते हातात घेऊन समर्थांनी त्या बंगल्याची वाट धरली. त्यांच्या मागोमाग आम्ही दोघे निघालो.
मी इतके वेळा समर्थांच्या बरोबर गेलेलो आहे, पण प्रत्येक वेळी काय दिसेल, पुढे काय येईल याची अंधुकशी सुद्धा कल्पना नसल्यामुळे माझ्या छातीत धडधड व्हायची ती होतच होती. पोर्चमध्ये आल्याबरोबर समर्थांनी दारावर फोकस टाकला. ते अर्धवट उघडे होते. खानविलकरांनी हेच पाहिले होते. केवढा तरी मोठा खडखडाट करीत ते उघडले. 2-3 टॉर्च लागताच खोली प्रकाशाने भरून गेली. शांतता, शुकशुकाट आणि धूळ. समोरचे दार उघडून आम्ही हॉलमध्ये गेलो. तोच प्रकार. समर्थ सरळ समोरच्या भिंतीतल्या दाराकडे गेले. इकडे तिकडे फिरत असणाऱ्या माझ्या नजरेला सगळीकडे पसरलेल्या गवताच्या काड्या, जुनाट वर्तमानपत्राचे कपटे, बारीक सारीक चिंध्या असेच दिसत होते. पण माझे मन कोपऱ्यात, दारामागे ती मगाशी आमच्या समोरून गेलेली काळी बुरख्यात झाकलेली आकृती शोधत होते. त्या मोठ्या दारावर प्रकाश टाकून समर्थ त्याची अगदी बारकाईने तपासणी करत होते. एकदम त्यांनी मला हाक मारली. अप्पा, हे पहा. दाराच्या मोठ्या चौकटीला डाव्या हाताला एक लोखंडी कडी होती. त्यावर समर्थांच्या टॉर्चचा प्रकाश पडून राहिला होता. मला वाटले, वास्तविक या घरात ती आकृती गडप झाली आहे. ती शोधली पाहिजे, तिचा तपास केला पाहिजे. आमच्या आसपास या 5-6 अंधाऱ्या उघड्या खोल्या आहेत, त्या तपासल्या पाहिजेत. पण समर्थांचे तिकडे लक्षच नसावे असे दिसले. त्यांनी 1-2दा बोटाने ती कडी उचलून खाली सोडली. तिचा ठण असा आवाज त्या साऱ्या घरात घुमला. त्यानंतर आम्ही त्या बाकीच्या खोल्यातून एक चक्कर मारली, पण ती मला नाम मात्र वाटली. बाहेर येऊन समर्थांनी सरळ खानविलकरांच्या घरची वाट धरली. मध्येच खानविलकर त्यांना काहीतरी विचारायला निघाले, पण मी त्यांना गप्प बसायची खूण केली. यावेळी समर्थांना त्यांच्या मनातल्या विचाराकडे पूर्ण लक्ष देण्यास संधी देणे हेच ठीक असते. आम्ही बाहेरच्या मोठ्या दिवाणखान्यात बसलो. रात्रीचा 1-1:30 वाजण्याची वेळ होती. सर्वत्र शांतता होती. समर्थ खूप एकाग्रतेने विचार करीत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती किंवा यश यापेक्षा कुतूहलाचाच भाव दिसत होता. काही खाण्यापिण्याची चौकशी खानविलकरांनी केली, पण समर्थांनी फक्त हाताच्या खुणेनेच काही नको असल्याचे दर्शविले. जरा वेळाने त्यांच्याही ध्यानात आले की आम्ही त्यांच्याच बोलण्याची वाट पाहत आहोत. कपडे वगैरे झटकून ते खुर्चीवरून उठले व म्हणाले, आम्ही आता जातो खानविलकर. आता येथे पाहण्यासारखे काही नाही. मला जरासा विचार करायचा आहे. उद्या तुम्हाला फोनवर काय ते सांगतोयच. खानविलकरांचे समाधान झालेले दिसले नाही. पण समर्थ, तुम्ही काहीच सांगू शकत नाही का आता? वेळेच्या आधी काहीही नाही, हसत हसत समर्थ म्हणाले व त्या वाक्यावर आम्ही त्यांचा निरोप घेतला. त्या बाजूला वाहन मिळणे कठीणच होते. तेव्हा आम्ही पायीच निघालो होतो. समर्थांच्या एकंदर आविर्भावावरून त्यांच्या मनात गोंधळ उडालेला स्वच्छ दिसत होता. त्यांना मी या अवस्थेत कधीच पाहिलेले नव्हते. अप्पा, या साऱ्या प्रकरणात माझी मती कुंठित झाली आहे. कशाचा कशाशीही संबंध लागत नाही. पहिल्या दिवसापासून या साऱ्या प्रसंगात काहीतरी नकली, कृत्रिम असे वाटत आहे. सारखे असे वाटते की खास आपल्यासाठी ही सारी रचना करण्यात आली आहे. ती आपण पाहिलेली काळी आकृती. एक हात हवेत उडवून ते म्हणाले, छे रे, तिच्यात तर सर्वात कमी अर्थ आहे. ते मी पहिल्या सेकंदातच ओळखले. ते तुला उद्या दाखवीन. मी त्यावर अजिबात विचार करीत नाही. मला त्या दोन्ही घरांचा, खानविलकरांचा आणि त्या आतल्या दाराचा प्रश्न सुटत नाहीये. ठीक आहे. समर्थ हाताच्या एका झटक्यासरशी त्या चमत्कारिक आकृतीला मनातून हद्दपार करू शकतात. पण मी समर्थ नाही. इतर साऱ्यांपेक्षा माझ्या डोळ्यांसमोर त्या भिंतीला चिकटून सरपटत सरपटत पुढे सरकणाऱ्या काळ्या आकृतीचीच प्रतिमा सारखी उभी राहत होती. मला समर्थांनी माझ्या घरापर्यंत पोचविले. उद्या रात्री 10च्या सुमारास मला त्यांनी त्यांच्याकडे बोलावले होते. त्यांचा निरोप घेऊन मी दार उघडण्यासाठी दाराला हात लावला. मागे समर्थ एकदम म्हणाले, अरे च्छा, अर्थात. मी दारावर तसाच हात ठेवून आश्चर्याने त्यांच्याकडे वळून पाहिले. त्यांची नजर माझ्या हातावर खिळलेली होती. रागाने काठी जमिनीवर आटपून ते म्हणाले, काय मूर्ख आहे मी. माझ्या आधी कसे नाही आले ध्यानात. मी तेथे उभा आहे हे पाहून ते म्हणाले, ठीक आहे ठीक आहे, उद्या ये 10 वाजता.
हात वर करून त्यांनी माझा निरोप घेतला व झपाझप पावले टाकीत ते दिसेनासे झाले. मनाशी नवल करीत मी माझी खोली गाठली. रात्री 10 वाजता समर्थ दाराशीच टॅक्सी उभी करून माझी वाट पाहत होते. मी आत बसताच गाडी सुरू झाली व 15-20 मिनिटातच आम्ही त्या बंगल्याजवळ आलो. पण गाडी दोन्ही बंगल्यावरून पुढे जाऊन मोकळ्या बंगल्याच्या मागच्या बाजूस थांबली. गाडी निघून गेल्यावर मग समर्थ म्हणाले, मी त्यांना 11-11:30च्या सुमारास येत आहे असे म्हणून सांगितले. त्याआधी आपण जरा शोध करू इथे. त्या बाजूने आम्ही आत शिरलो व मोठ्या दारातून प्रवेश केला. मला एक फरक कालही जाणवला होता व आत्ताही जाणवत होता. ती अनोळखी काळी व्यक्ती पाहिल्यामुळे मनाला वाटणाऱ्या थोड्याशा अस्वस्थतेशिवाय त्या घरात खानविलकरांनी किंवा त्यांना त्या पोलिसाने वर्णन केलेली कोंडली गुदमरली गेल्याची भावना मुळीच जाणवत नव्हती. समर्थ माझ्याबरोबर होते हे एक कारण असू शकेल, कोणी सांगावे. आज समर्थांनी बरोबर एक अगदी लहान पेन्सिल टॉर्च घेतला होता व तोही अगदी बंद दाराजवळ येईपर्यंत वापरला नाही. त्याचा बारीक गोल कवडसा त्यांनी त्या दाराच्या गोल जाड लोखंडी कडीवर टाकला व ते म्हणाले, या कडीचं उत्तर मला काल सापडत नव्हते. तू दारावर हात ठेवताच माझ्या एकदम ध्यानात आले. सांग आता. मी मात्र काहीच बोललो नाही. पहा आप्पा, अशी रिंग कोठे लावतात? कशाला? समर्थ, दाराला दार ओढण्यासाठी. हां आप्पा. मग ती येथे चौकटीला लावली आहे का? खोलीत काहीतरी बांधण्यासाठी असेल. मग आप्पा एकच का? व ती मध्यावर का नाही? मी गप्प बसलो. आप्पा, ही कडी दारालाच लावलेली आहे, पण हे दार मोठे विलक्षण आहे. पहा आता. एका हाताने त्यांनी चौकटीतली कडी धरून आमच्याकडे ओढली. माझ्या तोंडून एकदम आश्चर्योद्गार निघाला, कारण मध्ये दिसणारे आत उघडता येईल असे वाटणारे दार खोटे होते. खरे दार मोठे होते. त्यात ही बाहेरची चौकट, बाकी सारे होते. ते आमच्याकडे उघडले जात होते. 2 पोलीस व खानविलकर यांनी मधला नकली दाराचा भाग आत ढकलण्याचा प्रयत्न केला होता. कसे उघडणार ते? पण आता काही आवाज न होता हा चांगला 4x7चा दरवाजा आमच्याकडे उघडला व ती खोली आमच्यासमोर उघडी झाली. दाराच्या आतल्या बाजूस तशीच एक कडी होती. आम्ही आत प्रवेश केला व आमच्या मागोमाग समर्थांनी ते अवाढव्य दार हलकेच लावून घेतले. मग त्यांनी आपल्याजवळचा मोठा टॉर्च काढला व त्याचा प्रकाश सर्वत्र टाकला. प्रथम मला वाटले त्यांच्या टॉर्चमधील बॅटरीच निकामी झाली आहे, कारण मला काहीच दिसेना. पण मग माझ्या ध्यानात आले की ही सर्व खोली संपूर्णपणे काळी आहे. भिंत, तक्तपोशी, पायाखालील फरशी सर्व कृष्णवर्णी होते. टॉर्चचा प्रकाश त्या एखाद्या गुहेप्रमाणे गडप होऊन जात होता. हा रंग प्रकाश परावर्तित करणारा नव्हता, शोषून घेणारा होता, मंद होता. हा अनुभव मला अगदी नवीन, मनाचा गोंधळ उडविणारा वाटला. आपल्या डोळ्यांना विरोधाभासाची इतकी सवय झालेली असते की त्याच्या अभावी आपल्याला वस्तूचे पर्स्पेक्टिव्हच समजेनासे होते. खोलीच्या 4 भिंती जवळून आम्ही सावकाश फिरलो. त्या काळ्या रंगावरून अगदी बारीक सोनेरी रेषांमध्ये काही विचित्र आकृती आणि काही विचित्र खुणा होत्या, ज्यांचा मला काळी इतकाही अर्थबोध झाला नाही. खोलीच्या मध्यभागी बसण्याची सोय केली होती, पण तीही विचित्र होती. एक अर्धवर्तुळाकार दगडी बाग बसविलेले होते. त्याची मापे अजस्त्र होती. त्यावर 20 माणसे सहज बसू शकली असती व त्याच्यासमोर त्या वर्तुळाच्या केंद्राशी एक दगडी सिंहासन वजा मोठी खुर्ची होती. तिच्या दोन्ही हात ठेवण्याच्या जागी चित्त्यांच्या मस्तकाचे आकार होते. त्याच्या पाठीच्या वरच्या बाजूला एक विचित्र पक्ष्याचे मस्तक होते. त्या खोलीत एक वस्तू माझे आश्चर्य द्विगुणित होत होते. हा सारा प्रकार आहे तरी काय? पण समर्थांना त्याचे फारसे आश्चर्य वाटल्याचे दिसले नाही किंवा त्यांनी ते दाखविले नाही. प्रत्येक वस्तूजवळ उभे राहून त्यांचे बारकाईने निरीक्षण चालू होते. शेवटी त्यांचे समाधान झाल्यासारखे दिसले. ते म्हणाले, ठीक आहे आप्पा, चल. चर्चा मागाहून आम्ही त्या अजब खोलीतून बाहेर आलो व बंगल्याच्याही बाहेर आलो. ज्या भिंतीजवळून ती आकृती सरकत येत असे त्या भिंतीजवळ आम्ही आलो. तेथे समर्थांनी खिशातून एक लहानशी बाटली काढली व त्या भिंतीवर त्यांनी त्या बाटलीतील द्रवाने
चांगला 2-2.5 फूट जाडीचा पट्टा ओढला. सर्व बाटली रिकामी झाल्यावर ती त्यांनी माझ्या हातात दिली. त्यावरचे लेबल मी वाचले. बेस्ट ऑर्गॅनिक गम, क्विक ॲक्टिंग. अप्पा, तू त्या आकृतीबद्दलच सारखा विचार करीत राहिला आहेस. त्याचे खरे रूप तुला आता एवढ्यातच समजेल. आम्ही कालच्या जागी उभे राहिलो. एखाद्या घड्याळावर काम करीत असलेल्या यंत्राप्रमाणे बरोबर कालच्याच वेळी भिंतीच्या कडेवर तो काळा डाग दिसू लागला. हळूहळू पसरू लागला. लवकरच त्याने त्या आकृतीचे रूप धारण केले व ती त्या भिंतीजवळून सरकू लागली. पुढे झालेला प्रकार इतका भयंकर व विचित्र वाटला की माझ्या मनाची त्याला तयारीच नव्हती. मला भयंकर धक्का बसला, कारण ती आकृती समर्थांनी ओढलेल्या पट्ट्यावरून पुढे सरकू लागताच तिच्या अंगावरचा झगा, भिंतीला लावलेले हात त्या गोंदाला चिकटू लागले. पुढे जाण्यासाठी चाललेली त्याची खटपट डोळ्यांना स्पष्ट दिसत होती. त्याची गती अडखळू लागली. तो काळा झगा भिंतीला चिकटून राहिला होता आणि त्याची पुढे सरकण्याची खटपट चालली होती. दोन्हीपैकी काहीतरी एक नाश पावणार. आणि त्याचा हात त्या भोवतालच्या झग्याच्या भागासह तसाच भिंतीला चिकटून राहिला. त्याचे शरीर पुढे गेले. त्या जागी काहीतरी पांढरे पांढरे दिसायला लागले. जरा पुढे त्याच्या खालच्या भागावरचा झगाही भिंतीला चिकटला. तोही भाग अंगापासून वेगळा व्हायला लागला. पण त्याची गती काही थांबली नाही. जणू बाहेरची एखादी प्रचंड शक्ती त्याला पुढे पुढे रेटीत होती. त्या 8-10 फुटांच्या भिंतीवरच्या भागावर त्याचे 2 हात, 2 पाय, धड असे चिकटून लोंबकळत राहिले. त्या सर्वांमधून काहीतरी मळकट, पांढरे. या क्षणी मला घेरी आली असली पाहिजे, कारण डोळे उघडले तेव्हा मी खाली वाळलेल्या गवतावर निजलेलो होतो व माझ्याजवळ समर्थ बसले होते. माझ्या सर्वांगाला दरदरून घाम आला होता. अप्पा, अप्पा, ठीक आहेस ना? मला कल्पना नव्हती तुझ्या मनावर त्याचा इतका परिणाम होईल. तुला मी आधीच सांगायला हवे होते, पण मी जरा नाटकी पद्धतीने ते दाखवण्याचा प्रयत्न केला. अप्पा, आय एम रिअली सॉरी. मी उठून बसलो व भिंतीकडे पाहू लागलो. माझ्या नजरेकडे समर्थांची दृष्टी जाताच ते म्हणाले, कम ऑन, मी तुला दाखवितो, मग तुला कळेल. आमच्या मागे बुटांचा आवाज आला व टॉर्चचा प्रकाश पडला. त्या साध्या आवाजानेही मी किती दचकलो. आज मी भानावर नव्हतो हेच खरे. खानविलकरांचा आवाज आला, समर्थ, काय झाले? या या, तुमचीच वाट पाहत होतो खानविलकर. टॉर्चचे प्रकाश भिंतीवर टाकून आम्ही तिघे पुढे गेलो. भिंतीवर मघाचे ते शरीराचे अवयव तसेच लोंबकळत होते, पण आता ते निश्चल झाले होते. मी अगदी भीतच पुढे गेलो. अगदी जवळ गेल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला. त्या हातात, पायात हाडे मांस नव्हते, नुसते गवताच्या काड्यांसारखे जुडगे होते. माझे डोके पुन्हा गरगरायला लागले. आपण काय पाहत होतो? समर्थांचा आवाज कठीण झाला होता. एका हाताने त्यांनी भिंतीला लटकणाऱ्या हातासारख्या भागातून वाळलेले गवत ओढून काढले व खाली टाकले. मग ते म्हणाले, अप्पा, ही बघ काळी आकृती, ही गवताची जुडी. खानविलकरही आश्चर्याने तिकडे पाहत होते. त्यांच्याकडे वळून समर्थ म्हणाले, हीच तुम्हाला इतके दिवस दिसत होती. दोघांच्या टॉर्चचे प्रकाश एकमेकांच्या तोंडावर पडले होते. दोघांच्या चेहऱ्यावर हसू नव्हते. चेहरे दगडासारखे कठीण झाले होते. माझ्या ध्यानात न येणारा काहीतरी प्रकार दोघांच्या मध्ये चालला होता. अगदी थंड आवाजात खानविलकर म्हणाले, तुमच्या ध्यानात हे केव्हा आले समर्थ? ही नकली बाहुली पाहता क्षणी पण मी आप्पाला काहीच सांगितले नव्हते त्याबद्दल. माझे लक्ष दुसऱ्या गोष्टीवर होते. त्याला हा प्रकार पाहून एकदम खूपच शॉक बसला आहे. खानविलकर, मला असले थातूर मातूर प्रकार पसंत नाहीत. खानविलकरांच्या चेहऱ्यावर एक अतिमंद हास्य उमटले, पण ते काहीच बोलले नाहीत. दोघांच्या नजरा अजून एकमेकांच्यात गुंतलेल्या होत्या. मी आतली खोलीही उघडली. खानविलकर, असं? चला आपण आत जाऊ. मी समर्थांच्या आवाजातला हा बर्फाचा थंडपणा, ही पोलादी धार आजवर कधी ऐकली नव्हती. काही न बोलता मी त्या दोघांच्या मागोमाग त्या घरात गेलो. होत असलेल्या प्रसंगाचे स्पष्टीकरण करण्यास सुद्धा माझ्या मनाला वेळ मिळत नव्हता.
आम्ही त्या मोकळ्या घरात, मग त्या आतल्या काळ्या खोलीत गेलो. खानविलकरांना त्याचेही आश्चर्य वाटल्यासारखे दिसले नाही. ते सरळ समोर गेले व मधल्या मोठ्या खुर्चीवर बसले. त्यांच्यासमोर समर्थ व मी त्या लांबच लांब वर्तुळाकार बाकावर बसलो. आमच्या मागे तो प्रचंड दरवाजा बंद झाला. टॉर्चवरील टोपण काढून तो समर्थांनी मेणबत्तीसारखा मधल्या दगडी टेबलावर ठेवला होता. खोलीत संपूर्ण शांतता होती, पण तिथले वातावरण विजेने भारल्यासारखे झाले होते. समर्थ व खानविलकर संपूर्णपणे निश्चल बसले होते व अजूनही त्यांची नजर एकमेकांवर होती. माझे मन केव्हाच्या साऱ्या प्रकारामागे राहिले होते. मला कशाचाच अर्थ बोध होत नव्हता. मघाच्या धक्क्याने मी पुरा गडबडून गेलो होतो. तरीसुद्धा या हकीकतीच्या पूर्णपणासाठी मला त्या खोलीत दिसलेले विलक्षण सत्य येथे लिहून ठेवायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा प्रयाण हा या कथेचा भाग 2 होता. लवकरच आपण भाग 3 कडे वळूयात. तोपर्यंत ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.